हाय गाईज, मी विशाल तुमचं स्वागत करतो द प्रोकोडमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत प्राईम नंबर युजिंग सी शॉप. म्हणजे बेसिकली काय असणार, चेक युजर एंटर अ नंबर वेदर इज अ प्राईम ऑर अ नॉट युजिंग सी शॉप. म्हणजे आपण युजरने एंटर केलेला नंबर प्राईम आहे का नाही हे शिकणार आहोत. हा बेसिक आपला आजचा टॉपिक असणार आहे. इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सॉल्व अ प्रॉब्लेम. आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करणार दॅट चेक युजर एंटर अ नंबर वेदर इज अ प्राईम ऑर नॉट. मग प्राईम नंबर काय असतो? व्हॉट इज अ प्राईम नंबर? अ प्राईम नंबर ऑर अ प्राईम इज अ नॅचरल नंबर ग्रेटर दॅन वन. तो नॅचरल नंबर्स आहेत ते ग्रेटर दॅन वन आहेत. दॅट इज नॉट अ प्रोडक्ट ऑफ अ टू स्मॉलर नॅचरल नंबर्स. हे विकिपीडियाची आपण डेफिनेशन, विकिपीडियावरून आपण डेफिनेशन आपल्याला भेटलेली आहे. तर काय आहे, तर हा एक त्याच्यापेक्षा लहान असलेल्या कोणत्याच नॅचरल नंबरचा प्रोडक्ट नसतो, तर तो प्राईम नंबर असतो. म्हणजे 1 आणि 4, म्हणजे आता समजा 5, सपोज टू 5 घेतला, 5 हा प्राईम नंबर आहे का? कारण की ग्रेटर दॅन 1 पेक्षा ग्रेटर दॅन 1 आहे. हां, बरोबर आहे. आणि 2 टू 4 या कोणत्याही नंबरचा प्रोडक्ट करून तो त्याचा व्हॅल्यू आपल्याला भेटत नाही, म्हणून तो प्राईम नंबर. इथं आपण एक्झाम्पल पाहूया. 5 इज अ प्राईम नंबर बिकॉज इज नॉट हॅव एनी प्रोडक्ट ऑफ अ टू स्मॉलर नॅचरल नंबर्स. कारण की त्याचं कोणत्याच नाही. काही 2 into 3 = 6 होतात, काही 5 होतच नाही. इट इज नॉट गेट डिवायडेड बाय एनी नंबर एक्सेप्ट 1 ऑर इट्स. म्हणजे त्याने फक्त एवढं, बिकॉज 1 into 5 = 5, 5 or into 1 = 5. म्हणजे फक्त ते 1 स्वतः इट्सेप्टला डिवाइड होतं, बाकी कोणताही प्रोडक्ट म्हणजे नंबर्सने त्याला डिवाइड होत नाही. 6 इज अ नॉट अ प्राईम नंबर. का प्राईम नंबर नाही? बिकॉज इट हॅज प्रोडक्ट ऑफ अ स्मॉलर नंबर. 2 into 3 = 6 or 3 into 2 = 6. म्हणजे हे प्राईम नंबर नाही, कारण की त्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे लेस दॅन 6. और इट्स गेट डिवायडेड बाय 2 और 3. फुल्ली डिवाइड जातात. 6 डिवाइड बाय 2 = 3 रिमाइंडर, किंवा 3ने डिवाइड केलं की रिमाइंडर त्याचा होतो 0. ते फुल्ली डिवाइड जातात, म्हणून हा प्राईम नंबर नाही. वरचा कोणीच त्याला डिवाइड होत नाही आहे, म्हणून तो प्राईम नंबर आहे. तर नेक्स्ट लॉजिक काय असणार आपल्या प्रोग्रामच्या बाय चेकिंग अ प्राईम नंबर. आपण काय करणार, युजर करणार अ नंबर घेणार. तो टेक अ युजर दॅट वी हॅव टू चेक इट्स प्राईम ऑर नॉट. मग आपण युजर करणार, आपण सपोज आपण घेऊया 2 सिनेरिओ घेऊया, 5 आणि 6. वी ऑल नो दॅट, आपल्या सर्वांना माहिती आहे, एक हा प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही. वी ऑल नो दॅट 1 इज नॉट अ प्राईम नंबर ऑर अ कंपोजिट नंबर. सो वी चेक फ्रॉम अ 2. म्हणजे आपण चेक करायची सुरुवात करणार 2 पासून. 2ने तर डिवाइड 2, 3, 4 असे आपण डिवाइड करायला सुरुवात करणार, जोपर्यंत तो नंबर येत नाही आहे तोपर्यंत. सपोज आपण n = 6 घेऊया. युजरने एंटर केलेली व्हॅल्यू 6 आहे. तर डिवायडिंग 5 बाय नॅचरल नंबर x. 1 इज अ लेस दॅन x आणि x इज अ लेस दॅन n. म्हणजे त्या व्हॅल्यू काय असणार, एक्सची व्हॅल्यू काय असणार, लेस दॅन. म्हणजे एक्सपेक्षा 1, एक्स काय 1पेक्षा मोठा आहे. 1 म्हणजे 1 येणार नाही आपल्याला. 2, 3, 4 n पेक्षा लहान म्हणजे 4. लास्ट 4 आहे. तर आपण डिवाइड करून पाहूया. 5 डिवाइड बाय 2 2. रिमाइंडर किती होतं 1, म्हणून फुल्ली डिवाइड होत नाही आहे. 5 डिवाइड बाय 3 = 1. रिमाइंडर काय होतो 2. 5 डिवाइड बाय 4 रिमाइंडर होतो 1. आणि आन्सर येतो 1 आणि रिमाइंडर होतो फुल्ली डिवाइड जात नाही. वेअर वी फाइंड दॅट 5 नॉट गेट फुल डिवाइड बाय एनी एक्स. एनी एक्स म्हणजे का कोणता आहे, 2, 3, 4 फुल्ली डिवाइड होत नाही. फुल डिवाइड होत नाही. एक्स इज अ ग्रेटर दॅन 1 आणि एक्स इज अ लेस दॅन n. तर n इज अ प्राईम नंबर. त्यामुळे आपण काय प्रूव्ह करू शकतो, n हा प्राईम नंबर आहे. तर 6च्या सिनेरिओमध्ये काय होतं ते पाहूया. 6 मध्ये काय, n = 6 घेतला. डिवायडिंग 6 बाय नॅचरल नंबर्स x. 1 इज अ लेस दॅन x आणि x इज अ लेस दॅन n. तर आपण x ची व्हॅल्यू काय काय असणार, 2, 3, 4, 5. तर x डिवाइड बाय 2 = 3 आणि रिमाइंडर = 0. हा फुल्ली डिवाइड झाला पूर्ण, ज्याचा रिमाइंडर 0 होतो त्याला आपण म्हणतो फुल्ली डिवाइड. आणि जर 6 डिवाइड बाय 3 = 2, आपण फुल्ली डिवाइडेड झाला किंवा त्याचा रिमाइंडर आहे 0. 6 डिवाइड बाय 4 = 1, रिमाइंडर आहे 2. 6 डिवाइड बाय 5 रिमाइंडर आहे 1, आन्सर आहे, आणि रिमाइंडर आहे 1. तर हेन्स वी फाइंड दॅट n गेट्स फुल डिवाइडेड बाय 2 and 3. सो n = 5 इज नॉट अ प्राईम नंबर. तर आपण आपल्याला कन्क्लुजन काय करतो, हेन्स वी सेड that if a number not get divided by any smaller number between n to n-1, म्हणजे n-1 म्हणजे 5, 5 - 1 4.
बिटवीन म्हणजे ते 2 पासून स्टार्ट होणार किंवा त्याच्यापेक्षा कोणत्याही नंबरने त्याला डिवाइड होत नाही तर तो प्राईम नंबर आहे, एल्स तो प्राईम नंबर नाही. अल्गोरिदम काय आहे आपलं, बेसिकली अल्गोरिदम काय आहे, पहिला आपण काय युजरकडनं एक व्हेरिएबल घेणार लाईक इज अ प्राईम ऑर नॉट. म्हणजे आपण इज अ प्राईमचं व्हेरिएबल घेतलं 0 आणि एन ही आपण युजरकडनं घेतलेली व्हॅल्यू असणार. ही दोन व्हेरिएबल पण केले तयार. तर युजरकडनं इनपुट घेणार एन इज इक्वल टू 5, एन मध्ये स्टोअर करणं, एन व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करणार. म्हणजे आपण काय करणार फॉर लूप स्टार्ट करणार. फॉर लूपमध्ये काय करणार आय इज इक्वल टू 2 स्टार्ट करतो आपण. तर फॉर लूपची कंडिशन काय असणार एन आय इज अ लेस दॅन ऑर एन, म्हणजे आपण फुल्ली एन नाही, म्हणजे सपोज आपण आयची व्हॅल्यू एनची व्हॅल्यू किती 5, तर आय इज अ लेस दॅन 5 म्हणजे इक्वल टू 5 नाही लेस दॅन 5 म्हणजे 4 पर्यंत तो कंटिन्यू होणार. 5ला तो आउट ऑफ म्हणजे लूप फॉल्स होणार, तो आउट ऑफ लूप होणार, ब्रेक करणार तो. इन अ साइड ऑफ इनसाइड फॉर लूप वी चेक अ कंडिशन इफ एन मॉड आय इज इक्वल टू 0. म्हणजे आपण इथं काय बोलतो रिमाइंडर चेक करतोय. इथे स्टेप नंबर 4ला आपण रिमाइंडर चेक करतोय एन पर्सेंटेज आय म्हणजे इथं मॉड म्हणतात आपण त्याला. रिमाइंडर चेक करतो त्याचा 0 असेल तर तो एखादा पण त्याचा कुणी पण डिवाइड करून त्याचा व्हॅल्यू जर 0 येत असेल, इफ द कंडिशन इज ट्रू देन इज याची व्हॅल्यू इज प्राईमची व्हॅल्यू पण करणार 1 आणि प्रिंट काय करणार इट इज अ नॉट अ प्राईम नंबर आणि लूप ब्रेक करणार आणि गो टू स्टेप नंबर 7 मध्ये येणार. 7 मध्ये काय येणार लूप एंड होणार आणि लूपची आता आईच प्राईमची व्हॅल्यू काय झाली 1 आहे तर तिथं चेक करणार इफ हे कंडिशन इज 0 असेल तर काय करणार 0 असेल तर इथं पण चेक करणार 0 असेल तर काय करणार प्रिंट नंबर, कारण की आपल्या तिथं व्हॅल्यू आहे 1. मग ही स्टेप इथं हा फॉल्स झाली कंडिशन म्हणजे काही नाही होणार. मग आपलं आन्सर काय असणार प्राईम नंबर. जर हा प्राईम नसेल इफ कंडिशन कंटिन्यू आणि फॉर लूप कंडिशन ही कंडिशन ही फॉल्स झाली आणि कंटिन्यू फॉर लूप करणार. एंड ऑफ द फॉर लूप आपण काय आपली इज प्राईमची व्हॅल्यू काय राहणार 0. आपल्याला चेक करणार तो नाही आपला नंबर करणार इज प्राईम. हा आपला बेसिक अल्गोरिदम आहे. बेसिकली फ्लो चार्ट काय आहे आपण स्टार्ट करणार युजरकडनं एक इनपुट एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो इज प्राईम इज इक्वल टू 0 इन एन. आपण युजरकडनं एक एंटर घेणार एनची व्हॅल्यू एंटर करून घेणार. नंतर काय करणार त्याच्याकडनं इनिशियलाइज आय करतोय फॉर लूपसाठी आय इज इक्वल टू 2 आणि कंडिशन येतो आय इज लेस दॅन इक्वल टू एन. जर ही कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा आपण चेक करतो आय मॉड इज इक्वल टू 0 म्हणजे आय मॉड 1 म्हणजे त्याचा रिमाइंडर 0 येतो का. जर ही कंडिशन ट्रू असेल तर इट इज नॉट अ प्राईम नंबर, एन हा प्राईम नंबर नाही. आणि इथं काय असणार मग इज अ प्राईम नंबरची व्हॅल्यू काय झाली इज अ प्राईम नंबर इज इक्वल टू 1 म्हणजे इथं कंडिशन ॲक्च्युली इथं 0 होता त्याची व्हॅल्यू झाली 1. तर नेक्स्ट काय येणार तो ना त्याच्यामुळे तो हा फॉर लूप ब्रेक करणार आणि तो करणार एंड्स करणार म्हणजे प्रोग्राम बंद होणार. नंतर काय करणार जर ही कंडिशन फॉल्स असेल तर तो काय करणार इन्क्रीमेंट करणार आय प्लस प्लस करणार पुन्हा चेक करणार आयची व्हॅल्यू. आता इथं आयची व्हॅल्यू काय होती 2 होते 2 म्हणजे 3 जर लेस दॅन एन आणि एन 3ने डिवाइड करून ही फॉल्स झाली का ट्रू झाली तर इन्क्रीमेंट असं कंटिन्यू करत बसणार. जेव्हा ती कंडिशन आपला हा कंडिशन फॉर लूप फॉल्स होईल तर आपण पुन्हा तो चेक करणार इज अ प्राईम ऑर नॉट. इज ह्याची व्हॅल्यू काय आहे इथं आली आपल्याला 0 म्हणजे इथं जाणारच नाही हे फॉल्स आहे आपलं पुन्हा जाणार. आता इथे हा फॉर लूप झाला नाही म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आहे 0 आहे म्हणजे तो काय आहे ट्रू झाली इज अ प्राईम नंबर आणि तो एंड करणार. जर ही कंडिशन फॉल्स झाली तो काय करणार एंड करणार. सरळ सिम्पल लॉजिक. तर आपण कोडिंगचा पार्ट कसं असणार कोडिंगचा पार्टमध्ये काय असणार इंट आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंट इज अ प्राईम ऑर एन. कन्सोलमध्ये काय आपण करणार एंटर नंबर युजरकडे एक एंटर नंबर घेण्याचा आपण कन्सोल लिहिला नंतर एनची व्हॅल्यू घेतला इंटमध्ये एनमध्ये सेव्ह केली ठेवली. नंतर फॉर आय इज इक्वल टू 3 आयचं लेस दॅन एन आय प्लस प्लस फॉर आय मॉड आय इज इक्वल टू 0 आपण इथं चेक करतोय जर त्याची व्हॅल्यू कुणीतरी डिवाइड केला इफ कंडिशन आपल्याला ट्रू झाली तर आपल्याला काय करणार प्राईम नंबर आहे याची व्हॅल्यू 1 होणार आणि ब्रेक करणार. म्हणजे हा पूर्ण ब्रेक झाला. याच्यानंतर इथे येणार पुन्हा आयची व्हॅल्यू काय झाली इज प्राईमची व्हॅल्यू काय झाली 1
हा लूप फॉल आहे, मग इथं काय करणार आउटपुट येणार बाहेर आपलं. तर आपलं वर्क फ्लो कसा असणार, वर्किंग फ्लो कसा असणार, इनिशियली व्हेरिएबल इंट इज प्राईम इज इक्वल टू 0. म्हणजे काय आपण प्राईम व्हॅल्यू घेतो. सपोज आय इज इक्वल टू 2 आहे, आय इज इक्वल टू 2 आणि आय इज अ लेस दॅन ओवर एनची व्हॅल्यू काय आपण घेतली 5 घेतलेली आहे आपल्याला चेक करण्यासाठी. आणि कंडिशन आपण चेक करणार, नंतर काय करणार आपण एक सपोज तो आपला हा ब्रेक आहे, नंतर काय त्याची कंडिशन चेक करतो, पुन्हा आपला जो फ्लो चार्ट आहे त्या थ्रू आपण जातोय. आय इज अ पर्सेंटेज आय इज इक्वल टू 0 म्हणजे मॉड करतो आपण, रिमाइंडर चेक करतोय, कंडिशन करतोय, ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स, नंतर ही कंडिशन जर ट्रू असेल तर 1 करणार, जर फॉल्स असेल तर नंतर प्रिंट स्टेटमेंट करणार, नॉट अ प्राईम, नंतर ब्रेक करणार, इन्क्रीमेंट असेल तर इन्क्रीमेंट इथं तो चेक करणार, नंतर आपलं कंडिशन देणार. तर आपण आयची व्हॅल्यू 2 आले, 2 इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ट्रू झाली. हाय पर्सेंटेज इज इक्वल टू 0 फॉल्स आहे, म्हणून हा जाणार इथं काही नाही होणार, इथे काही नाही होणार, इथं ब्रेक करणार, फॉलो ब्रेक करणार, इन्क्रीमेंट होणार, आयची व्हॅल्यू झाली 3 इज अ लेस दॅन 5 यस ट्रू 0 फॉल्स फॉल्स, हा पण काही होणार, इथं पण काही नाही होणार, ब्रेक करणार, याची व्हॅल्यू होणार 4, पुन्हा 4 येणार, 4 इज अ लेस दॅन 5 ट्रू 5 इज अ रिमाइंडर फॉल्स फॉल्स, म्हणजे इथं काही नाही, इथं काही नाही होणार, इथे काही नाही होणार, इथे काही नाही होणार, इथे होणार आहे जी 5. इथं ना 5 इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू फॉल झाली, मग फॉल झाली मग इथे जाणार नाही, इथे जाणार नाही, इथे जाणार नाही, इथे जाणार नाही, हा पण जाणार नाही, इथे पण इन्क्रीमेंट होणार नाही. मग त्याची आता ईजची व्हॅल्यू काय झाली 0च राहिली, कारण की त्याच्या ईज त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूमध्ये ॲड झालंच नाही आहे. म्हणून त्याच्यामुळे काय येणार, इथं येणार 0 इज इक्वल टू 0 ट्रू झाली, कंडिशन झाली, म्हणून तो होणार प्राईम नंबर. आता 6 घेऊन बघूया, 6ची काय आहे तोच आहे टेबलमध्ये, 6ची व्हॅल्यू काय आहे 2 पासून स्टार्ट करणार, 2 इज अ लेस दॅन 6, कंडिशन झाली ट्रू, आय इज 0 डिवाइड जातो फुल्ली, कंडिशन झाली ट्रू, ईजची प्राईमची व्हॅल्यू झाली 1, इथं झालं नॉट अ प्राईम नंबर, आणि आपला हा ब्रेक करणार, इन्क्रीमेंट होणार नाही कारण की तो फॉर लूपच आहे, नंतर इज नॉट अ इज इक्वल टू कंडिशन, ही कंडिशन होणार नाही. बेसिकली आपला हा फंक्शन आहे. तर आपण आज कोडिंग करून बघूया, कोडिंगमध्ये काय करणार आहोत. बेसिकली इथे जाऊया, तर आपण इथे फाईल बनवूया prime.cs नावाची सी शार्पमध्ये, युजिंग सिस्टम पब्लिक क्लासचं नाव देऊया प्राईम, क्लासचं नाव देऊया ओके, पब्लिक स्टॅटिक void main string args. इथं काय करायचं, युजरकडून आपल्याला इनपुट घ्यायचं आहे, म्हणून काही नाही कन्सोल डॉट राईट लाईन एंटर अ नंबर. त्याबरोबर आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करू, इंट इज प्राईम इज इक्वल टू 0 अँड एन. तर आता एनची व्हॅल्यू काय घेऊया, एन इज इक्वल टू कन्वर्ट करूया त्याला टू 32 मध्ये, कारण की आपल्याला कन्सोल डॉट रीड लाईन, कारण की कन्सोलवरनं भेटलेली प्रत्येक व्हॅल्यू स्ट्रिंग असेल त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं. आपण काय करणार आता, बेसिकली इथं फॉर लूप घेणार आहोत, फॉर लूप इन आय इज इक्वल टू 2, आय इज लेस दॅन एन आय प्लस प्लस, इफ एन पर्सेंट आय डिवायडेड कुणीही करला म्हणजे मोड जर त्याचा असेल तर काय करणार, तो करणार प्रिंट करणार CW एन प्लस करूया, आपण इथं करूया नॉट अ नंबर.
आणि ह्याची व्हॅल्यू करणार, इज प्राईमची व्हॅल्यू काय करणार 1 करणार आणि हा फॉर लूप ब्रेक करणार. आता फॉर लूपच्या बाहेर जाऊया, चेक करूया फॉर लूप इज प्राईमची व्हॅल्यू काय आहे. इज प्राईमची व्हॅल्यू 0 असेल, काही चेंज झाली नसेल तर CW मध्ये प्रिंट करणार I प्लस s इज अ प्राईम नंबर. बेसिकली काय करतो युजरकडनं आपण इथं दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले, इज अ प्राईम. आपण चेक करतो प्रत्येक एंटर केलेला नंबर हा प्राईम आहे. सपोज टू 0 म्हणजे इज अ प्राईम नंबर, 0 केली n, जर तो प्राईम नसेल तर इज प्राईमची व्हॅल्यू काय करणार 1 करणार. म्हणजे कन्सोलकडनं युजरकडनं एक इनपुट घेतला, तो n स्टोअर केला, n ची व्हॅल्यू घेतली 2 इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू n, लेस दॅन n आणि I प्लस प्लस करतो जो पण. आता इथं काय असणार 2 असणार, यांची व्हॅल्यू काय आली समज आपण त्यांनी एंटर केला सपोज n इज इक्वल टू 6. मग इथं काय ना, इथे काय ना सांगा मला, n mod 2 इज इक्वल टू ही झाली ट्रू झाली कंडिशन. ही कंडिशन ट्रू झाली म्हणून ही जी इथं प्रिंट करणार, इथं प्रिंट काय करणार 6 इज अ नॉट प्राईम नंबर आपल्याला प्रिंट करून देणार. आणि ह्याची व्हॅल्यू इज प्राईमची व्हॅल्यू काय होणार, इज प्राईमची व्हॅल्यू 1 होणार आणि हा फॉर लूप ब्रेक करणार. काही पुढे तो चेकच करणार नाही कारण की आपल्याला ही ट्रू भेटली कंडिशन. मग हा फॉर लूप ब्रेक होणार, इथे येणार. आता ह्याची व्हॅल्यू काय आहे, इज प्राईम इज इक्वल टू 1 आहे. त्यामुळे काय झाला 1 इज इक्वल टू 0, ही कंडिशन काय झाली फॉल्स झाली. तर हा लूप चालणार नाही म्हणून तो आपल्याला आपलं फक्त एवढाच आउटपुट आहे ना 6 इज अ प्राईम. जर इथे असणार 5 सॉरी तर असणार 5 डिवाइड बाय 2, ही झाली फॉल्स. फॉल्स झाल्यामध्ये इथे जाणार नाही, आपल्याला कमेंट दिसणार नाही, त्यामुळे इथे याची व्हॅल्यू काय चेंज होणार नाही. त्याच्यामध्ये इजची व्हॅल्यू काय झाली 0 नाही, तो काहीच इथं होणार नाही आहे. आपण ब्रेक कॅन्सल करून टाकूया, इथे काही फरक पडणार नाही म्हणून तो आता हा लूपचं ब्रेक झालं नाही. पुन्हा आयची व्हॅल्यू काय होणार आहे 3, I प्लस प्लस झाला ना, इथं 3 फॉल्स झाली. पुन्हा आयची व्हॅल्यू होणार 4 झाली. 4 इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू n 2, 4 इज अ फॉल्स झाली. पुन्हा इथे येणार 5 इज अ लेस दॅन फॉल्स झाली, म्हणजे हा ही व्हॅल्यू ट्रू झालीच नाही आहे. मग इथे आयची इज प्राईमची व्हॅल्यू काय झाली 0च राहिली, याच्यामध्ये काय चेंज झाला नाही. त्यामुळे इथे आता तो इथे ना हा फॉर लूप बंद झाला, ही झालीच नाही कंडिशन. इथे काय येणार इज प्राईमची व्हॅल्यू काय राहिली 0 इक्वल टू 0 ट्रू झाला. मग त्यानंतर काय येणार मग आयची व्हॅल्यू काय आहे, एनची व्हॅल्यू काय आहे, एनची व्हॅल्यू काय आहे 5 इज अ प्राईम नंबर. तर 5 तर आपण चेक करूया, प्रोग्राम हा रन करूया, आपल्याला एरर येतो का नाही ते चेक करूया. टर्मिनलमध्ये ओपन केला, CSC prime.cs नाही, एरर नाही आला. prime.cs आपण पहिले चेक करूया 5 टाकू, सॉरी प्राईम एंटर नंबर 5
5 इज अ प्राईम नंबर. आणि पुन्हा आपण ट्राय करूया 6 एंटर करूया. 6 इज अ नॉट अ प्राईम नंबर. पुन्हा एकदा ट्राय करू 7 8 इज अ नॉट अ प्राईम. बेसिकली हा आपला आजचा प्रोग्राम आहे. बेसिक चेक प्राईम नंबर युझिंग सी शार्प. अजून काही तुम्हाला याच्यात करायचं असेल तर अजून एक करूया आपण. फाइंड अ प्राईम नंबर. ओके, prime2.cs देतो याला. त्याच्यामध्ये आपण काय करूया, पहिला काय करूया, इथं फाइंड अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 15. ह्या रेंजमधला हा आपला बेसिक आजचा प्रोग्राम आहे. त्यासाठी आपल्याला काय करणार आहे, बेसिकली आपल्याला काय करणार आहे, अजून एक फॉर लूप लागणार जो हे कंडिशन देणार 1 to 5 नंबरपर्यंतचे फॉर लूप आपल्याला आणून देणार. त्यासाठी काय करणार, आपण एक नॉर्मल फॉर्म्युला काय असणार, युझिंग आपण लिहूया, स्टार्टच करूया. युझिंग सिस्टम पब्लिक क्लास prime2 देऊया. याचं नाव आपण दिलेलं आहे. तसंच काही असं काही नाही कंपल्सरी. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग args. तर काय करूया, आपल्याला बिटवीन 1 to 15. 1 to 15 म्हणजे काय, 0 to 1 to 15 असणार नॉर्मली. तर काय करूया, फॉर लूप घेऊया. इंट आय इज इक्वल टू 2. स्टार्टिंग 2 पासून असणार आपल्याला. नंतर आय इज अ लेस दॅन और इक्वल टू 15 आय प्लस प्लस. जो आपण एकदाच चेक करत होतो ना, हा फॉर लूप मध्ये जो एकदा चेक करतो, तर ह्याच्या बेसिकली हाच आपला आतमध्ये असणार, पण तो आता आपण टाकणार आहोत त्याच्या वरती. ह्याच्या आतमध्ये वरून अजून एक पाहिजे ना, आणि ह्याची व्हॅल्यू पण चेंज करता, एनची व्हॅल्यू पण चेंज करता येणार. बेसिकली काय करणार आहोत, आपला पहिला प्रोग्राम काय करत होता, इथं होती आय व्हॅल्यू, इथं होती एन, ते नंतर बघूया. इथं आला 15 लास्ट आला, सॉरी 15. आता इथं पुन्हा आपला बेसिक फॉर्म्युला काय होता, फॉर इंट जे इज इक्वल टू 2, जे इज अ लेस दॅन इक्वल टू आय और जे प्लस प्लस. आपण लास्ट टाइम काय केलं होतं इथं, आणि याच्यात अजून एक असणार आपली कंडिशन, इंट इज प्राईम इज इक्वल टू 0 घेतला. आता इफ आय % जे शुअरली इक्वल टू 0, तर काय कर, इज प्राईमची व्हॅल्यू करणं 1, आणि फॉर लूप ब्रेक आपल्याला प्रिंट नाही करायचं, तो प्राईम आहे का नाही तो प्रिंट नाही करा, आपल्याला तो तर ब्रेक करायचा आहे. आणि हा ब्रेक झाल्याच्यानंतर पुन्हा चेक करणार, इफ इज प्राईम शुअरली इक्वल टू 0, 0 राहिला का तो चेक करणार. तर जर 0 असेल तर CW आय प्रिंट कर. जर इथे काय, इथे हा फॉर लूपमध्ये काय येणार, आयची व्हॅल्यू असणार कमेंटमध्ये आय इज इक्वल टू 2 असणार. इथं याची व्हॅल्यू राहिली इज प्राईमची व्हॅल्यू झाली 0. जे इज इक्वल टू 2,
टू इज लेस दॅन काय आहे, आयची व्हॅल्यू 2, ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय जाणार, इथं हा फॉर लूप, कारण का कंडिशन सगळ्यांना माहिती आहे की 2 हा प्राईम नंबर आहे, तो त्याची व्हॅल्यू 0 राहिली, हा फॉर लूप रनच नव्हता, इथे येणार 0, इथं व्हॅल्यू काय आली, इथं आला इज प्राईमची व्हॅल्यू काय झाली, इज प्राईमची व्हॅल्यू काय 0, इथे आपण इथं झालेली आहे, ही काय त्याच्यामध्ये चेंज झाली, 0 इज इक्वल टू 0, ट्रू झाली, म्हणून आय इज इक्वल टू आपला फ्रेंड होणार 2. पुन्हा येणार ह्याची व्हॅल्यू होणार 3, इथं असणार 0, इथं असणार 2, इथं असणार 3, कंडिशन ट्रू आहे, इथं जाणार 3% 2, ही झाली फॉल्स झाली, पुन्हा येणार फॉल्स झाली, इथं काय होणार, ह्याची आयची व्हॅल्यू काय होणार, जे प्लस प्लस होणार, म्हणजे जे इज इक्वल टू जेची व्हॅल्यू होणार 3 येणार, इथे पुन्हा येणार जेची व्हॅल्यू झाली इथे 3, तर 3 इज अ फॉल्स झाला, इथे व्हॅल्यूमध्ये काय आईज प्राईमच्या व्हॅल्यूमध्ये चेंज नाही झाला, ही कंडिशन झाली, म्हणून इथं आपल्याला प्रिंट होणार 3. आता जर ह्याची व्हॅल्यू झाली 4, तर 4 झाली म्हणून इथं व्हॅल्यू झाली जी 0च राहणार स्टार्टिंगला, इथं असणार 2 इनिशियल, 2 इज लेस दॅन 4, तर इथं 4 डिवाइड बाय 2, इथं झाली ट्रू झाली, त्याच्यामुळे इथं व्हॅल्यू काय आली, इज प्राईमची व्हॅल्यू चेंज झाली, इज प्राईमची व्हॅल्यू झाली 1, आणि हा ब्रेक करणार, म्हणजे आपण ह्याच्या हा फॉर लूप ब्रेक करणार, ह्या फॉर लूपच्या पासून बाहेर येणार. आता इज प्राईमची व्हॅल्यू काय आहे 1, हा झाला फॉल्स, म्हणून काहीच प्रिंट नाही करणार, ही प्रिंट झाली, पुन्हा ह्याची व्हॅल्यू आयची व्हॅल्यू वाढली, झाली काही 5, हा असं कंटिन्यू लूप चालत जाणार जोपर्यंत 15 होत नाही. त्याचं आपल्याला आउटपुट पाहूया, न्यू टर्मिनल CSC प्राईम 2.cs एरर आहे का नाही, प्राईम 2 2 5 2 2 3 2 3, जसं आपण त्याचं आपला आउटपुट 2 3 5 7 11 13, हे त्या सिरीजमधलं 2 आणि 3 म्हणजे 1 to 3 1 to 50च्या मधले हे आपल्याला प्राईम नंबर भेटले. बेसिकली आज आपण एक करता 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. अब पुढच्या प्रॉब्लेममध्ये पाहणार आहोत की सम ऑफ अ प्राईम, सम ऑफ द, आता ह्याच्यामध्ये आपण पाहूया सम ऑफ सम प्राईम डॉट CS, इथे काय नाही आहे, सम ऑफ प्राईम बिटवीन 1 to 15 बघायचं, ते फक्त त्याची आता सम करतोय, त्या मग प्राईमचं आपण काय घेतलं होतं, ॲडिशन म्हणजे डिस्प्ले केला, तर त्यांचे आपण सम करतो. सम करण्यासाठी काय करणार, आपलं बेसिक हाच फॉर लूप असणार, आपण कॉपी करूया, लक्षात ठेवा मी काय करतो ते केलं मी पेस्ट, सर्व कमेंट्स मी अनकमेंट करतो, आता
आता आपल्या समजला की आपल्याला प्रिंट करून देणार. काय देणार बघूया आपण. CSC सम प्राईम .cs आपल्याला प्रिंट झाले. तर आता आपल्याला काय पाहिजे, आता यांचं सम ॲडिशन पाहिजे, सम पाहिजे. तिथं आपण एक व्हेरिएबल बनवूया, इंट सम इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू इनिशियल आपण 0 घेऊया. आता जो इथे येईल तेव्हा काय करायचं, ही कंडिशन ट्रू होईल तो आपला व्हेरिएबल तो सम इज इक्वल टू सम प्लस आय. बेसिकली काय नाही इथे ना, ह्याची व्हॅल्यू समजा आपली 2 आली. पहिला 2 0 टू 2 2 झाली, त्याची व्हॅल्यू पुन्हा येणार 2 प्लस 3 इक्वल टू 5 त्याची व्हॅल्यू नाही. मग त्याचं फॉर लूप कट झाला. इथं डब्ल्यू सम ऑफ प्राईम नंबर बिटवीन 1 to 15 इथं सम प्रिंट करतो. तर बेसिकली आता काय असणार, आपला प्रोग्राम रन झालेला आहे. 41 हा आपला बेसिक आपला आन्सर आलेला आहे. समजा कॅल्क्युलेट करून बघूया. 2 आणि 3 5 इथं आली 10 झाली. 10 आणि 7 17 म्हणजे काय झालं इथं बघूया. 2 प्लस 3 इक्वल टू 5 प्लस 5 इक्वल टू 5 प्लस 5 10 झाला. ओके 10 प्लस 7 17 झाला. 17 प्लस 11 काय झालं 28 प्लस 30 इज इक्वल टू 11 हाताला 1 इथं आला 41. तर आपला आन्सर आहे 41. आन्सर आपला करेक्ट आहे. त्याचे आज आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.